आज मी तुमच्या समोर एक अत्यंत अद्भुत, प्रेरणादायक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक विषय घेऊन आलो आहे। आज आपण जाणून घेणार आहोत नासाच्या पायोनियर 10 या अंतराळ यानाबद्दल। नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय goprek.com। नासाने अंतराळ निरीक्षणासाठी पायोनियर अंतराळ यानाची एक शृंखला तयार केली। त्यातील पहिले दीर्घकालीन अंतराळ यान म्हणजे पायोनियर 10। पायोनियर 10 हे मानवनिर्मित यानांमधील पहिले अंतराळ यान होते जे पहिल्यांदाच सौरमालेच्या बाहेर गेले। होय, 13 जून 1983 हाच तो ऐतिहासिक दिवस। याच दिवशी या अंतराळ यानाने सौरमंडलाची कक्षा ओलांडली। आतापर्यंत झालेल्या अनेक अंतराळ मोहिमांमधील हे एक विक्रमी यश होते। नासाने 2 मार्च 1972 रोजी एक धाडसी पाऊल उचलून पायोनियर 10 प्रक्षेपित केलं। याचा उद्देश होता ज्युपिटर म्हणजेच गुरुग्रहाचा अभ्यास करणं आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून अंतराळाच्या अजून खोल भागात जाणं। त्या काळात अंतराळ तंत्रज्ञ प्रारंभावस्थेत होतं। कॉम्प्युटर फार मोठे आणि स्लो होते आणि आज आपण ज्याला स्मार्टफोन म्हणतो त्याहून कमी पॉवरचा कॉम्प्युटर पायोनियर 10 मध्ये वापरला गेला होता। अंतराळातील पहिले महत्त्वाचे यश म्हणजे 1973 मध्ये पायोनियर 10 ने ज्युपिटरच्या अत्यंत जवळून म्हणजेच सुमारे 1,30,000 किलोमीटर अंतरावरून यशस्वी भ्रमण केलं। त्यावेळेस त्याने ज्युपिटरचे अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आणि त्याच्या वातावरणाचा, चुंबकीय क्षेत्राचा, वाऱ्यांचा आणि रेडिएशनचा अभ्यास केला। या यशानंतर पायोनियर 10 चे ध्येय ग्रहाचा अभ्यास न राहता सौरमालेच्या सीमारेषा ओलांडणं बनलं आणि त्याने हे कार्य अतिशय यशस्वीपणे पार पाडलं। एवढंच नव्हे तर पायोनियर 10 ने अंतराळातील अनेक बाबतीत माहिती दिली। सौर वारे, सोलार विंड्स, अंतराळातील धूळ आणि कण, ग्रहांमधील अवकाशातील किरणोत्सर्ग आणि सर्वात महत्त्वाचं सौरमालेचा शेवट कुठे आहे याचा अभ्यास करण्यास मदत झाली। हे यान सौर ऊर्जेवर चालत नव्हतं तर नाभिकीय ऊर्जा म्हणजेच न्यूक्लिअर एनर्जी वापरून कार्य करत होतं, कारण सौर ऊर्जा इतक्या दूर अंतराळात उपयोगी पडत नाही। अशा प्रकारे पायोनियर 10 ने अंतराळातील अभ्यासासाठी खूप मदत केली। जवळपास 30 वर्षापर्यंत पायोनियर 10 ने नासाशी संपर्क ठेवला। शेवटचा सिग्नल 23 जानेवारी 2003 रोजी मिळाला। त्यानंतर त्याचा रेडिओ शांत झाला, पण आजही तो अंतराळात मार्गक्रमण करत आहे, शांतपणे, शब्दाविना पण इतिहास रचत। पायोनियर 10 हे पहिले यान आहे ज्यात एक विशेष सुवर्णपट लावलेला होता। यावर मानवजातीबद्दल माहिती कोरलेली आहे। एका स्त्री आणि पुरुषाचे चित्र, पृथ्वीची स्थानिक रचना आणि सौरमालेतील आपले स्थान। पायोनियर 10 हे विज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा असून तो आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। आज जरी आपण जेम्स वेब किंवा मार्स रोवर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलतो तरी पायोनियर 10 हा पायाभूत दगड होता। मित्रांनो, पायोनियर 10 हे केवळ यंत्र नव्हतं, ते एक स्वप्न होतं, मानवी जिज्ञासेचं, विज्ञानाचं आणि अज्ञाताकडे वाटचाल करण्याचं। आजही ते यान आपल्याला हेच सांगतं, तुम्ही कितीही लांब जाऊ शकता जर तुमच्याकडे ज्ञान आणि चिकाटी असेल तर। धन्यवाद। जय हिंद, जय विज्ञान। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा। उद्याच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अशा एका शास्त्रज्ञाबद्दल ज्यांनी मेंदूच्या एका अशा विकाराचा शोध लावला ज्यामुळे मेडिकल सायन्स क्षेत्राला नवी दिशा मिळाली। याबद्दल जाणून घेण्यासाठी आवर्जून बघत रहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय goprek.com।